नमस्कार जालनेकर. आपलं शहर सुंदर दिसावं हे आपल्या प्रत्येकालाच वाटतं, परंतु सुंदर शहर हे केवळ चांगले रस्ते किंवा इमारती नव्हे, तर ते आहे आपल्या शिस्तीचे प्रतिबिंब. आपण नेहमी तक्रार करतो, शहरात घाण आहे. अहो पण विचार करा, ही शहरात घाण येते तरी कुठून? चला तर मग आज जाणून घेऊया काही अशा साध्या सवयी ज्या आपल्या जालन्याला खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर बनवतील. बदल सुरू होतो तो आपल्याच घरापासून. आपण ओला कचरा, सुका कचरा एकत्र एकाच डस्टबिन मध्ये टाकतो, पण तुम्हाला माहितीये का, हे आपल्या सफाई कामगारांसाठी किती घातक आहे? शाबास, झालं कल्याण. रस्त्यावर कचरा फेकणे म्हणजे आजारपणाला आमंत्रण देणे. आपल्या घरचा कचरा हा रस्त्यासाठी नव्हे, तर त्या घंटा गाडीसाठी आहे. ही घंटा गाडी आपल्या दारापर्यंत येते. फक्त त्या घंटा गाडीमध्ये कचरा टाकण्याची तसदी मात्र आपल्याला घ्यायची असते. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. बाहेर फिरताना आपण चिप्स किंवा बिस्किटांचे रॅपर्स कुठेही फेकतो. ही छोटीशी चूक आपल्या जालन्याचं सौंदर्य खराब करते. महानगरपालिकेने जागोजागी डस्टबिन्स ठेवले आहेत. त्यांचा वापर करणं हे आपले कर्तव्य आहे. कचरा जाळणे हा स्वच्छतेचा पर्याय नाही, तर तो प्रदूषणाचा भयानक स्रोत आहे. या धुरामुळे फुफ्फुसाचे आजार होतात आणि पर्यावरणाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. तर जालनेकर, प्रशासन आपलं काम करतच आहे. त्यांना आता साथ हवी आहे ती तुमची. लक्षात ठेवा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करा. कचरा घंटा गाडीतच टाका. सार्वजनिक ठिकाणी डस्टबिनचा वापर करा. शिस्तीला म्हणा हो, कचऱ्याला म्हणा नो. जेव्हा आपण बदलू तेव्हाच आपलं शहर बदलेल. स्वच्छ जालना, सुंदर जालना. माझी जबाबदारी, स्वच्छतेची भरारी.